नमस्कार, मी शिल्पा ठोकळे, तहसीलदार करमाळा. आज आपण अनुभवतोय मागच्या आता हा सिनेला आलेला हा तिसऱ्यांदा पूर आलेला आहे. त्यामुळं संगोबा बंधारा जो आहे तो तिसऱ्या वेळी खाली गेला आणि सिनेकाठची जी 11 गावं आहेत ती पुन्हा पुराने बाधित झालेली आहेत. तर मला हेच सांगायचं आहे की ह्या पुराणी बाधित झाल्यामुळं जे पंचनामे करायचे आहेत ते पंचनामे आपण त्या ॲपमध्ये म्हणजे नोटकॅममध्ये जर आपण फोटो काढून ठेवले तर तो तलाठी त्यावरून पंचनामे करेल, जेणेकरून पाऊस जिथं जाता येणार नाही अशा ठिकाणचे सुद्धा पंचनामे होतील किंवा त्या शेतकऱ्याला लाभ मिळता तो लाभापासून तो वंचित राहणार नाही. ही एक गोष्ट आहे. पुरामुळे जे बाधित झालेले आहेत ती मदत आम्हाला मिळत आहे, परंतु काही डोनर्स जे आहेत, जे देणगीदार आहेत, जे दानशूर व्यक्ती आहेत, त्यांना असं वाटतं की आपण ती मदत थेट त्या लोकांपर्यंत, पूरबाधित लोकांपर्यंत पोहोचवावी. ह्या चांगल्या हेतूने ते जिथं शेल्टर होम आहेत म्हणजे मंगल कार्यालय असतील किंवा एखाद्या विशिष्ट वसाहतीमध्ये आम्ही त्यांना ठेवलेले असेल, काही लोक दर्ग्यामध्ये ठेवलेले आहेत, अशा ठिकाणी जे ठेवलेले आहेत तिथं ते डायरेक्ट देण्याचा प्रयत्न करतात. पण अशा लोकांना माझी अगदी मनापासून हात जोडून विनंती आहे की असं आपण करू नये, कारण जिथं गरज आहे तिथपर्यंत ती मदत पोहोचत नाही. आपण त्या बल्कमध्ये जिथं लोक आहेत तिथंच ती मदत दिली जाते, पण काही ठिकाणी 20 लोक आहेत, काही ठिकाणी 10 आहेत किंवा साड्यासारखं ठिकाण आहे तिथं 3च कुटुंब आहेत. अशा त्या लोकांना कधीच मदत मिळत नाही. तर ही मदत जर त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर आम्ही आमच्याकडे मदत कक्ष स्थापन केलेला आहे. त्या मदत कक्षामध्ये आपण ती मदत द्यावी, जेणेकरून आम्हाला ती जिथं जिथं गरज आहे आणि ज्यापर्यंत ती मदत पोहोचलेली नाही अशापर्यंत आम्हाला ती मदत पोहोच करता येईल. तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की ती मदत तहसील कार्यालयामध्ये द्यावी आणि हे तुम्ही देत असताना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या आम्हाला तुम्हाला सांगता येतील. म्हणजे भले ज्याला 500 रुपयाची मदत करायची आहे त्या व्यक्तीला आम्ही सांगू शकू की टूथपेस्ट पाहिजेत, साबण पाहिजेत, ती क्वांटिटी कमी जरी असली तरी ती उपयोगी पडेल. सगळ्यांनी जर शिदा दिला तर तो उपयोगी होणार नाही, सगळ्यांनी ब्लँकेट्स दिले तर ती उपयोगी होणार नाही. तर मदत कशा पद्धतीची पाहिजे हे आम्ही सांगू शकू. आणि मॅडम, बंधारे आणि तलाव ओसंडून वाहत आहेत, त्या दृष्टीने नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना हेच आवाहन करेन मी मागच्या 2 अनुभवावरून मी त्या भागातले, त्या परिसरातले म्हणजे निलज असेल, बाळेवाडी असेल, ह्या सगळ्या भागातली लोक जी आहेत ती मी ऑलरेडी मंगल कार्यालयामध्ये, पोथरे असेल, ह्या भागातली सगळी लोक मी मंगल कार्यालयामध्ये शिफ्ट केलेली आहेत. माझ्याकडे आत्ता 1000पेक्षा जास्त स्थलांतर झालेलं आहे. तरीही एखादा म्हणजे जनावरंसुद्धा आपण एकदम सुरक्षित ठिकाणी बांधायला सांगितलेली आहेत. जिल्हा प्रशासन चाऱ्याची मदत करत आहे. जिल्हा प्रशासनाकडं ज्या गोष्टीची आपण मागणी करतोय त्या गोष्टीत सुद्धा प्राप्त होत आहेत. हे सगळं असताना बंधारे ओलांडून जाणे किंवा पूर बघायला जाणे यासारख्या गोष्टी करू नये. पाणी जास्त, विसर्ग वगैरे जास्त येणार आहे. विसर्ग मी आष्टा तालुक्याशी म्हणजे आपल्याला जो फरक पडतो तो नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडल्यानंतर पडतो आणि विशेषतः आष्टी तालुक्यातले जे 2 बंधारे फुटले त्यामुळं पहिला जो पूर आला तो आलेला होता. तर त्यांच्या संपर्कामध्ये मी आहे. तर तिथूनच आत्ता तिथले ज्या तहसीलदार आहेत वैशाली पाटील, त्यांच्याशी मी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की 12 नंतर हा विसर्ग त्यांचा निमगाव गांगर्डेचा विसर्ग हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळं आपल्या इथं आत्ता जी परिस्थिती दिसते पूर परिस्थिती त्याहीपेक्षा रौद्ररूप सिनेमाई धारण करू शकतो. धन्यवाद.